से हाय हाय कर. संकेत दादाने झाड तोडलंय तर त्याच्यावरती आहे ना हे उंबलाचं पोळ आहे. उंबील म्हणजे मुंगीचा प्रकार आहे. त्याच्या ना मागे नांगीमध्ये ॲसिड असतो, तर तो चावल्यानंतरला आपल्या शरीरामध्ये तो सोडतो. त्याचा आहे घरटा इकडे. हॅलो एव्हरीवन, आणि आज आहे आमचा कोकणामधील 4था दिवस, शेवटचा दिवस. सो आय थॉट की का नाही बाबांच्या बागेचा एक व्हिडिओ बनवला जाऊ शकतो. सो मी आता बागेमध्ये आलो आहे अँड वी हॅव अ श्रावणी. हाय हाय श्रावणी. हाय. आणि हा आपला इकडे आहे खंड्या. खंड्या. सो काही वर्षापूर्वी इथे जी बाग आहे, ही जी जागा आहे ती ओसाड पडलेली होती. लाईक एकदम ड्राय होती आणि खूप धूळ वगैरे असायची, डस्ट असायची. सो त्यानंतरला बाबांनी काही वर्षा अगोदर इकडे ही लँड परचेस करून इथे बाग बनवली. सो आपण आज पूर्ण बागेचा फेरफटका मारूया. लेट्स गो. काय बाबा? दालचिनीचं झाड आणि ही त्याची साल आहे. आपण दालचिनी म्हणून मसाल्यामध्ये यूज करतो, तर ही त्याची साल आहे. ही अशा पद्धतीनं ही काढली जाते आणि ती नंतर सावलीमध्ये वाळवून ही पिकली जाते. उन्हात त्याला सुकवलं जातं. उन्हात नाही, सावलीमध्ये. सावलीमध्ये. अच्छा, सावलीमध्ये सुकवलं जातं आणि मग ती नंतरला आपण मसाल्यामध्ये यूज करतो, जेव्हा मसाला बनवतो किंवा मग नॉनव्हेज मध्ये वगैरे आपण वापरतो ना. बरोबर आहे. सो आणि हा तेजपत्ता त्याचा. तिकडे तेजपत्ता आहे. तेजपत्ता जो यूज केला, त्या झाडाला जी पानं असतात ती ही आहेत, तेजपत्ता त्याला बोलतात. आणि हे बाबांचं घराचं काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस. झाडांच्या सावलीमध्ये घर ते बनवत आहेत. तुम्हाला बाग बनवायला किती वर्ष लागली पूर्ण सगळं हे करायला? 6 वर्षाचा पिरियड गेला. 6 वर्षामध्ये अतिशय सुंदर असं आज आंबे, काजू, चिकू, पेरू, फणस, सुपारी, नारळ अशा पद्धतीचं या ठिकाणी केळी, 3-4 प्रकारच्या केळी आहेत, वांगी, मुळा, मिरची अशा स्वरूपाची, अननस अशा स्वरूपाचं या ठिकाणी नैसर्गिक सगळ्या प्रकारची झाडं, अगदी दालचिनीपासून लवंग, वेलची, सगळ्या प्रकारची, जायफळ, सीताफळ, रामफळ, लिंबू अशी विविध प्रकारची जवळजवळ 60 प्रकारची या ठिकाणी झाडं आहेत आणि त्यातून आम्हाला हे उत्पन्न तिथे चांगल्या प्रकारे मिळतं. आता काजूची झाडं किती? काजूची झाडं 30 आहेत आणि त्यामध्ये आता आम्ही जी मोठी 7 नंबरचा जो काजू आहे तो 200 रुपये शेकडा या हिशोबाने अख्खा काजू आम्ही विकतो. म्हणजे घर काढलेलं नाही, अख्खा. अख्खा. आणि घर काढून हवा असेल तर 1 रुपया त्याला, एका काजूला 1 रुपया एक्स्ट्रा चार्ज लागतो. वाव. इकडे आंब्याचं झाड आहे. आता मार्चचं सीझन असल्यामुळे आंबा मीडियम स्वरूपाचा तयार झालाय. इकडे माडाचं झाड आहे. संकेत आपल्याला टूर करवतोय बागेचा, बाबा पण आहेत सोबत. इकडे पायनॅपल आहे, कंपाऊंड आहे. कंपाऊंडच्या लगत पायनॅपल आपला अननसची झाडं लावले. एकदम थंड वाटायला लागलं इकडे आल्यावरती. इथे पण आंब्याचं असं भरगतचं झाड आहे. काजूचं झाड. बाबा बोल, बाबांकडे 30 काजूची झाड आहेत.
जेव्हा तुम्ही मग हे सगळी की बाग मोठी आहे, झाडं जास्त आहेत, मग त्यांचं मेंटेन करणं पण संगोपन करणं देखील मग थोडंसं हे होत असतं. तर कसं सगळं संगोपन वगैरे केलं जातं? ते संगोपन म्हणजे आम्ही इथे मिस्टर आणि मिसेस आम्ही दोघं नवरा बायको या ठिकाणी असतो आणि आम्ही इथे पाण्याचा आम्ही बोरवेल पाडलेले आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न येत नाही. इथे जी सगळी संपूर्ण जी साफसफाई आहे ती आम्ही कोणतीही माणसं वगैरे करून करत नाही, तर आम्ही स्वतः ती मेहनत करतो आणि स्वतः त्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करतो आम्ही. आणि झाडांना म्हणजे कसं असं पाणी ह्याच्याने ओतावं लागतं की डायरेक्ट? नाही, आम्ही पाईपलाईन त्यांना अटॅच केलेले आहेत आणि त्या पाईपलाईनच्या माध्यमातूनच आम्ही ड्रीप टाईप पद्धतीने ते ठिबक- पाणी ठिबक. ठिबक पद्धतीने आम्ही पाणी देतो. फक्त याच्यामध्ये सुपारी आणि नारळ यांना पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं आणि ते त्या पद्धतीने आम्ही व्यवस्था केलेली आहे. सगळ्यात कमी कोणत्या झाडाला पाणी म्हणजे लागते? नाही, आंबा, काजू वगैरे आहे यांना काही विशेष पाण्याची आवश्यकता अशातला काय भाग नाही. पण त्यांना कसं की फक्त काही दिवसानं एक पिरियड नंतर आता कैरी जर तुम्ही पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की ती आता मोठी झालेली आहे. म्हणजे आता जर तेथे त्यांना 15 दिवसानं जर पाणी घातलं तर उत्तम फळाचा एक आकार आहे आपल्याला मिळतो आणि झाडाला रेश पण मिळते. यात सरकारी वगैरे अशी काय रोपं पण असतात ते? हा कुठला झाड आहे इथे? कोकम. कोकमाचं. तुम्ही म्हटलं 6-7 वर्ष लागली. हो, त्याच्या आधीच कसं मी बघितलं, म्हणजे मी पण इकडे वावरलं तर इकडे खूप धूळ वगैरे होती, तर ती कुठं धूळ वगैरे थोडी म्हणजे ती थोडी थांबली वगैरे आहे. आणि आता ती झाडं वगैरे असल्या कारणानं धुरला होणं किंवा धूळ होणं हा प्रकार पूर्णपणे बंद झाला. मुळात हा प्लॉट मी घेतल्यानंतर तिथे मी पहिलं संपूर्ण साईडला बांधकाम करून घेतलं, जांभ्या दगडाचं बांधकाम करून घेतल्यानंतर मग मी बोरवेल पाडली. बोरवेल पाडल्यानंतर मी त्याच्या आधी मी झाडं लावली होती, त्याच्यानंतर कृषी पंप घेऊन आता त्या पद्धतीने आम्ही पाण्याचा उपयोग करतो. या साईडला सगळी आंब्याची आणि काजूची झाड आहेत मोस्ट ऑफ. सुपारीची आणि नारळाची झाडं किती आहेत बाबा? सुपारीची झाडं आहेत 125 आणि नारळाची आहेत 24. नारळाची 24 झाडं आहेत आणि सुपारीची 125 झाडं आहेत. हे सुपारीची जवळपास खूप झाड आहेत. ही आहे बोरवेल. ह्याच्यातून संपूर्ण बागेला पाणी पुरवलं जातं. म्हणजे इकडे पंप हाऊस आहे, तिकडून बटन प्रेस केलं की मशीन चालू होते आणि इथून बोरवेलमधून पाणी खेचून सगळं मग ते बागेला पुरवलं जातं. सो दॅट्स इट. पंप हाऊस दाखवतो तुम्हाला. हा पंप हाऊस आहे. सो इकडे बटन दाबून मग सगळं बोरवेलमधलं पाणी झाडांना सोडलं जातं. इकडे केळीची झाड आहेत आणि हे बाबा म्हणत होते की हे इलायची केळी आहेत. ही छोटी आपल्याला देशी केळी असतात ती या झाडांवरती येतात. लागलेले खालून असं ते. कुठला पुढचा लागलाय? हे बाबा कोणतं झाड आहे? हे तोतापुरी. हे केसरचं झाड आहे. ओके. केसर आंबा ते तिकडे दिसेल. केसर. हे चेरीचं झाड आहे. अच्छा, हे चेरीचं. चेरी. हे किती वर्षांचं झाड आहे? हे आता आम्ही याच वर्षी लावलंय. डेहराडून वरून आणलेलं आहे ते. अच्छा.
ब्लॅक पेपरचं झाड आहे, काळी मिरी आपण ज्याला बोलतो. ती आंब्याच्या मोस्ट ऑफ आंब्यांच्या झाडावरती सोडली जाते, कारण आंब्याचं झाड थोडं मजबूत असतं. बरोबर ना बाबा? हो हो. आणि हा पायरी आहे, यावर्षी कमी लागलाय. पायरी आंबा इकडे आहे. पायरी आंबा हा जवळजवळ 1 किलोच्या साईजचा आंबा होतो. बापरे. जवळपास अशी आंब्याची किती व्हरायटी मधली झाड आहे तुमच्याकडे? याच्यामध्ये 4-5 व्हेरायटीची झाड आहेत. हा रत्न आहे. हा रत्ना, मी पहिल्यांदाच नाव ऐकतोय रत्न आंबा. हा कुठला तरी एक व्हरायटीवाला एक आंबा आहे, त्याचं नाव नाही माहिती मला, पण याची टेस्ट खूप गोड असते आणि खूप टेस्टी एकदम खूप छान असतो खायला. 1 किलोच्या वरती आंबा होतो. बाबा म्हणतात की 1 किलोच्या वरती जवळपास हा आंबा जातो मोठा झाल्यावरती. आता मला वाटतं मध्यम स्वरूपाचे झालेत तयार, कारण आता मार्च चालू आहे. झाड 2-3 चिकूची झाड आहेत. संकेत हे कोणतं झाड आहे? लवंग. हे लवंग जे मसाल्यामध्ये आपण वापरतो त्याचाच एक प्रकार आहे लवंग. सो त्याचं झाड आहे. अँड वी हॅव अमय दादा हेअर. अमय दादा काहीतरी करतोय, आपण विचारू काय करतोय. काय करतोयस? आता आपण सध्या फवारणी चालू आहे आपली. हे तुडतुडे येतात ना किड्यांचे, सगळ्या झाडांवरती मारायचं झाडांवरती मारतोय आपण. फवारणी करतोय ती किड्या मुंग्यांसाठी. सो आपण बघू शकता. आणि इकडे पुन्हा केळीची झाड आहे. हे सुपारीचं छोटं रोप ते आत्ताच लावलंय बाबांनी. आणि इकडे सगळं हे पाणी स्टोअर करण्यासाठी ठेवले, कारण कोकणामध्ये कधी कधी लाईटचा इश्यू होतो, कधी कधी लाईट जाते. सो पाणी स्टोअर करण्यासाठी हे हे ड्रम ठेवला आहे इकडे. प्लस इकडे एक टॅपचं पण कनेक्शन दिलं आहे. सो इकडे आणि शॉवरची पण फिटिंग केली. सो शेतामध्ये काम वगैरे करून झालं की इकडे आपण फ्रेश होऊ शकतो. सो शॉवर पण लावला आहे, ओपन शॉवर पहिल्यांदा बघतोय मी असा. सो एकदम ॲस्थेटिक आहे. इकडे आई ओल्या काजूचे घर काढते. इथे लवकर इथे बस, इथे बस खाली बस, शांत उभा राहा, बस खाली. हा तिकडे बस. मस्ती करायला पाहिजे फक्त. सो ही होती आमच्या बाबांची कोकणातली बाग. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच कोकणातले पुढे पण व्हिडिओज टाकत राहू. सो कीप सपोर्टिंग अँड थँक यू फॉर वॉचिंग. दॅट्स इट.